नमस्कार श्री स्वामी समर्थ। तुमच्या घरात पैसा येत नाही का? कर्ज फिटत नाही का? शुक्रवार नवरात्र पंचमीच्या दिवशी घट असो वा नसो, तुळशीच्या झाडाजवळ तुम्ही जे ठेवाल ते तुमचं आयुष्य बदलून टाकेल। आज मी तुम्हाला सांगणार आहे ती एक छोटीशी पण प्रभावशाली वस्तू जी घरात संपत्ती आणते आणि कर्ज फिटवते। चला तर मग सुरुवात करूया। हे साधं पण शक्तिशाली उपाय काय आहे ते पाहूया। तुळशीची महत्त्वाची भूमिका आपल्या घरात खूप मोठी आहे। ती फक्त देवाची आवड नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते। पण फक्त तुळशी झाड असणं पुरेसं नाही, त्या झाडाजवळ तुम्ही जे ठेवता ते खूप महत्त्वाचं आहे। आणि ती वस्तू म्हणजे नाणं किंवा छोटं सिक्कं। हो, अगदी बरोबर ऐकलात, नाणं। या नाण्याने घरात संपत्ती आणि आर्थिक स्थिरता येते। हे फक्त प्राचीन पद्धत नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील बरोबर आहे। नाणं म्हणजे धातू आणि धातू ऊर्जा आकर्षित करते। तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ नाणं ठेवलं तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। नाणं जास्त जुने किंवा नवीन असे काही नियम नाहीत, पण शुद्ध आणि स्वच्छ नाणं ठेवलं तर बरे। नाणं तुळशीच्या मुळाजवळ किंवा झाडाच्या जवळच्या मातीवर ठेवा। या सगळ्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात धनप्रवाह सुरू होतो। जो कोणी घरात कर्जात अडकलेला असेल त्याला ही वस्तू खूप फायदा करेल। नाणं आणि तुळशीचा संयोग घरात पैशाचा चक्र सुरू करतो। तुम्ही पहिल्यांदा हे ठेवलं तरी परिणाम लगेच दिसू शकतो। काहींना दिवसातच फरक जाणवतो, काहींना आठवड्यात। पण महत्त्वाचं म्हणजे ही सवय नियमित करणे। प्रत्येक शुक्रवार नवरात्र पंचमीच्या दिवशी नाणं तुळशीजवळ ठेवणे शुभ मानलं जातं। तुम्ही हे आठवड्याला एकदा करत राहिलात तर आर्थिक स्थिरता कायम राहते। लक्षात ठेवा, तुळशीची पूजा करणे देखील महत्त्वाचं आहे। झाडाच्या पानांवर पाणी टाका, त्याला हात लावा आणि मनातून प्रार्थना करा। नाणं ठेवताना मनातील नकारात्मक विचार दूर ठेवा। फक्त सकारात्मक ऊर्जा आणि इच्छा ठेवून नाणं ठेवा। काही लोकांना वाटतं घट असणं अनिवार्य आहे, पण प्रत्यक्षात घट नसलं तरी नाणं ठेवण्याचा फायदा होतो। तुळशी आणि नाण्याचा संगम घरात संपत्ती आणि आनंद आणतो। नाणं कोणत्या बाजूने ठेवायचं हा प्रश्न देखील अनेकांना पडतो। नाण्याचा समोरचा भाग वर ठेवावा। हे छोटंसं नियम आहे पण प्रभाव खूप आहे। तसेच नाणं वारंवार न बदलता ठेवणं गरजेचं आहे। जुने नाणं बदलल्यास नवीन नाण्याचा प्रभाव जास्त राहतो। तुळशीच्या झाडाजवळ नाणं ठेवणे हा फक्त आर्थिक दृष्टिकोन नाही, हे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा मार्ग आहे। कर्ज, आर्थिक तणाव, पैशाची कमतरता ही सर्व समस्यांवर हे उपाय मदत करतो। काही लोक नाणं सोने किंवा चांदीत ठेवतात, हे सुद्धा योग्य आहे कारण धातूची ऊर्जा जास्त असते। घरात पैशाची कमतरता आहे का? तर पहा, नाणं तुळशीजवळ ठेवून पहा। काही दिवसात फरक जाणवेल। तुमचे छोटे आर्थिक तणाव कमी होतील। घरातील वातावरण हलके आणि प्रसन्न वाटेल। जे लोक नाणं फक्त पूजा खोलीत ठेवतात त्यांना कमीत कमी फायदा मिळतो। तुळशीजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे। तुळशीच्या झाडाची मूळ जास्त महत्त्वाची आहे। मुळाजवळ ऊर्जा जास्त सक्रिय असते, म्हणून नाणं मुळाजवळ ठेवावं। नाणं ठेवल्यानंतर एक छोटीशी प्रार्थना करून ठेवा। मनात फक्त संपत्ती आणि समाधानाचे विचार ठेवा। तुळशीच्या झाडाजवळ नाणं ठेवण्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं। जे घरात पैशाचा ताण घेऊन राहतात त्यांना हे उपाय जास्त उपयोगी पडतो। नाणं ठेवल्यानंतर घरातील सगळ्या सदस्यांना आनंद आणि शांतता वाटते। काही लोक म्हणतात नाणं ठेवून काही फरक पडत नाही, पण हा जुना समज आहे। प्रत्यक्षात फायदा होतो। तुळशी आणि नाण्याचा संगम घरात आर्थिक स्थिरता आणतो। तुम्ही हळूहळू बदल जाणवेल, खर्च कमी होणे, पैशाची बचत वाढणे। जर घरात कर्ज असले तर त्या कर्जाची अडचण कमी होईल। नाणं ठेवताना झाडाला हळूच हात लावा आणि मनात शुभ विचार ठेवा। नाण्याचा रंग किंवा प्रकार फार महत्त्वाचा नाही, स्वच्छ आणि चमकदार नाणं चांगलं। सोने किंवा चांदीचा नाण्याचा फायदा अधिक मानला जातो।
पण कोणत्याही प्रकारचं नाणं चालेल, ज्या नाण्याने तुम्हाला शांतता वाटते. तुळशीच्या झाडाजवळ नाणं ठेवणे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते. तसेच घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढवते. जे घरात वारंवार पैशाची कमतरता अनुभवतात, त्यांना हे उपाय फार उपयोगी पडतो. नाणं ठेवण्याची वेळ शुक्रवार नवरात्र पंचमी. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळे प्रभाव जास्त राहतो. नाणं ठेवताना मनात फक्त शुभ विचार ठेवा, नकारात्मक विचार दूर ठेवा. काही लोक नाणं ठेवताना ते लपवतात, पण ते झाडाजवळ दिसेल इतकंच ठेवा. घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटेल. नाण्याचा आकार किंवा किंमत फार महत्त्वाची नाही. धातूचे नाणं अधिक प्रभावी मानले जातं. तुळशीजवळ नाणं ठेवण्याची ही प्राचीन पद्धत आपल्या पूर्वजांकडून आली आहे. काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसेल. खर्च नियंत्रित होणे, आर्थिक स्थिरता वाढणे. नाणं ठेवण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. हे छोटे उपाय घराच्या प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे. नाणं ठेवताना मनापासून इच्छा करा, कर्ज फितो, पैसे येतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.